ठाणे जिल्ह्यातून भिवंडी तालुक्यात आम्ही भीमकांतर बहुजन फाउंडेशनचे भीमसैनिक शिवसैनिक आम्ही सर्व समस्त आमचे बंधू एकत्र येऊन आज मालेगाव तालुक्यातील आपल्या यत्ना बाळाला न्याय देण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशी मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आता गेल्या 16 तारखेचा हा जो मॅटर आहे, 16 नोव्हेंबर रोजी घडलेला मॅटर आहे। आज जवळजवळ 12 दिवस झाले, 12 ते 13 दिवस झालेले असतील। तर 12 दिवसात अजूनपर्यंत फास्ट ट्रॅक मध्ये यांचा निकाल लागत नाही। मी या पोलीस प्रशासनाचा, या सरकारचा मी जाहीर धिक्कार करतो। या मालेगाव मधील ज्या यज्ञ बाळाला जे विकृत बुद्धीने, ज्या नराधमाने जी विकृत बुद्धीने दगड ठेचून हत्या केली, तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची हत्या केली, त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो। आणि अशा नराधमाला, त्या नराधमाचं लघवीची जागा कापून त्याचे तुकडे तुकडे करून, त्या माधवचे तुकडे तुकडे करून त्याला भर चौकात, मालेगाव गावात त्याला भर चौकात लावी, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवा। आणि त्याची अशी फाशी कधी जिंदगीत कोणाची होणार नाही, अशी त्या नराधमाची फाशी झाली पाहिजे। इथून पुढे असा कोणी विकृत बुद्धीवाला पैदा होणार नाही, अशी त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे, अशी आमच्या भीमकांतर बहुजन फाउंडेशनच्या वतीने, भिवंडीकरांच्या वतीने आम्ही जाहीर आवाहन करतो सरकारला। आणि सरकारचे आम्ही जाहीर धिक्कार करतो। तुम्ही हे जे एवढं लेट केले, फास्ट ट्रॅकवर तुम्ही तो 27 तारखेपर्यंतची पोलीस कस्टडी लावलेली आहे। पोलीस कस्टडी लावायची काहीच गरज नाही, त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे, तर तात्काळ फाशी सजा द्या, असे आम्ही या भीमकांतर बहुजन फाउंडेशनच्या वतीने हे जाहीर आवाहन करतो सरकारला। मी महाराष्ट्रातील सर्व लेकरांच्या आई वडिलांना, सगळ्या पालकांना मी एक नम्र विनंती करतो, आपल्या मुलींना बॅड टच आणि गुड टच लहानपणापासून शिक्षण दिले पाहिजे। तसेच आपल्या घरात मुलगा जन्मला तर त्या मुलाला आपण हे सांगण्यात आलं पाहिजे की कुठली मुलगी असू दे, तिला कुठल्याही प्रकारचा घाणेरडा स्पर्श करायचा नाही, कुठले असे काही कृत्य करायचे नाही, जेणेकरून असे कृत्य जर आपण लहानपणापासून आपल्या मुलांना जर एक संगोपन त्यांना शिकवलं तर अशी कृती पुढे भविष्यात होऊ शकत नाही। आणि या सगळ्या गोष्टीचा एकच, जुन्या काळात अशा गोष्टी कधी घडत नव्हत्या, आता मोबाईलचा काळ आल्यामुळे, डिजिटल काळ आल्यामुळे या गोष्टी सगळ्या घडल्या जातात आहे। म्हणून या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। इथून पुढे त्या नराधमासारखे असे अनेक नराधम जे कोणी काना कोपरत असतील त्यांना पण मी चेतावणी देतो आमच्या भीमकांतर बहुजन फाउंडेशनच्या वतीने। हरामखोरांनो, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असे कृत्य कराल त्या त्या ठिकाणी पॅन्टर स्टाईलने तुम्हाला अगोदर धडा दिला जाईल, त्याच्यानंतर मग फाशीचा जो विषय असतो तो नंतर। परंतु मी सरकारला एक नम्र विनंती पुन्हा एकदा करतो की तुम्ही कुठल्याही गोष्टीचा गैरसोय करू नका, त्याचं पालन पोषण आरोपीचं करू नका, शेलचं राशन पाणी तुम्ही संपू नका, त्याचा कोणी बोलाचा धनी असेल, कोणी असेल त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका। त्यांनी गुन्हा कबूल केलेला आहे, त्याला तात्काळ फाशी द्या आणि मालेगाव मध्ये, पूर्ण गावामध्ये जाहीर फाशी द्या। सगळ्या महाराष्ट्राने, भारताने बघितले पाहिजे अशी त्याला फाशी द्या। स्पीड न्यूज भारत।